आपण पाहू शकतोय संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश इथे मोठ्या संख्येने पाहायला कार्यकर्ते मिळतोय. भाजपच्या प्रचार कार्यालयामध्ये येत कार्यालयाच्या आहेत आणि समोरच त्यामुळं सगळ्या नेत्यांची अडचण झालेली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी इथे काही कार्यकर्ते ठिय्या मांडलाय. बसलेले आहेत. आंदोलन करण्याचं अमरण आंदोलन करण्याचेही इशारे त्यांनी दिले. उमेदवारी नाकारल्यानं नाराजी नाट्य पाहायला मिळतं. माहिती साहेब, मला नाही दिला पाहिजे साहेब, मी नाही घेतल्याशिवाय इथून उठणार नाही. मी इतक्या वर्षाचा एकनिष्ठ सर पदाधिकारी सर पक्ष भाजपला माहिती आहे. माझ्याकडनं कधीच पक्षाच्या बाबतीत चुकी झालेली नाहीये. गेल्या 20-25 वर्षापासून मी काम करतो. भाजपचा 2x2 झेंडा होता भारतीय जनता पार्टीचा गजानन महाराज मंदिराच्या समोर. त्यावेळेस मी भाजी मंडी संघटना स्थापन केली. माझा बाप या पक्षात काम करत होता, मी करतो, आता माझी बायको करतोय. आमच्या 3 पिढ्या पक्षासाठी सर आम्ही काम करायला आलो, ते पण एकनिष्ठपणे. आणि त्याचा आम्हाला असा जर हे भेटत असेल, आम्हाला अन्याय होत असेल तर सर मला सांगा, मग माझी भूमिका चुकती का बरोबर आहे साहेब? मला साहेबांनी न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती साहेबांना, पक्षाला माझ्या. बिलकुल साहेब, इथं तुम्ही ठिय्या मांडून बसला. नक्की साहेब बसणार मी इथं. मला साहेबांना भेटायचं आहे. मला साहेबांनी मला न्याय द्यावा. मला बाकीचा विषय भेटल्याशिवाय जाणार नाही साहेब. आपल्याला काय अडचण आहे? साहेब मला भेटू देत नाहीये, मला तुम्ही जाऊ देत नाही. पोलीस प्रशासन मला जाऊ देत नाही त्यांना भेटायला. ते पण मला काही येऊ देत नाही. म्हणून मी त्यांच्या इथं बसलेलो आहे सर. इथं नाही, कोणी येऊ देत नाही तुम्हाला? मला पक्षाचे साहेब पण येऊ देत नाही, पोलीस प्रशासन पण अडवतं साहेब मला तिथे जायला. मग आता त्यामुळे मी सर इथं बसून राहणार. साहेब येणार नाही तोपर्यंत. केल कोणी आणलं होतं? पेट्रोल 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 ते दुसऱ्या उमेदवाराने आणलं होतं सर. का त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का? नाही सर, त्याचं माझं काही हे नाही. इतक्या टोकापर्यंतची नाराजी आहे का पेट्रोल घेऊन यावं? मग काय करणार सर? अहो साहेब, हातावर पोट आहे आमचे. करोडपती लोक नाही पक्षातले आम्ही. आमचं काही आमच्याकडे आहे का? आम्ही आहे तर सगळं लावलं पक्षासाठी आतापर्यंत. आम्हाला काय दिलं पक्षांनी? दाखवावं, त्यांनी सांगावं आमचं काय भलं केलं म्हणून यांनी. आज आम्हाला 25 वर्षानंतर योग आला. मला एससी प्रभाग सुटला माझा म्हणून मी दावा करतोय. मला काय पक्षांनी काही तिकीट द्यायला मला हे केलं नाही. मी पक्ष माझा आज प्रभाग सुटला म्हणून मी तिथं दावा केला आणि मी तिथं योग्य उमेदवार आहे. त्यांनी मला दाखवून द्यावं मी काय अयोग्य आहे. मग मला त्यांनी न्याय द्यायला पाहिजे साहेब. मला नाही तर अगोदर सांगायला पाहिजे होतं त्यांनी कामाला लागायचं नाही म्हणून. प्रभागात जा, प्रचार करा म्हणून सांगितलं नाही. वेळेवर तुम्ही असं तिकीट नाकारता. ही कोणती पद्धत आहे सांगा ना साहेब. तुम्ही तुमचा विचार करताय, पक्षाचा विचार करताय. आमचा विचार कोण करणार सांगा? कशा पक्षाचे नेते नाही विचार करणार तर कोण करणार साहेब आमच्यासाठी विचार? मला सांगा. आज आम्ही एससी प्रभागातल्या मागास वर्गातनं एकमेव बहुजनाचा झेंडा घेऊन फिरणारा माणूस आहे भाजपच्या नावानं.